का सर आता आपण काय वडोदरा जाणार आहे का? यस, वडोदरा जायचं आपल्याला. मग सर जाता जाता तर भरपूर स्पॉट लागतील ना आपले. खूप खूप स्पॉट आहेत तिथं. जसं बघ, स्टॅच्यू ऑफ युनिटी आहे, सरदार सरोवर आहे तिथे जवळ, पोयचा आहे, खूप सुंदर बघण्यासारखं आहे. त्यानंतर तिथे कुबेर आहे, तू बघितलं असेल, प्रसिद्ध ठिकाण आहे. तिथूनच परत वडोदराच्याच बाजूलाच पावागड सुद्धा आहे, खूप सुंदर बघण्यासारखं आहे. चालायचं ना? जाऊ ना आपण. मग आपल्याला ते समजेल कसं का सर, म्हणजे कोणता रूट आहे काय आहे? ओके, ते समजेल कसं असं ह्या रूटला लागतं ना ते. हा, पण मग ते आपल्याला गुगल मॅपवर कधी गुगल मॅपला जसं आपण इथे सेट केलंय, वडोदरा सेट केलाय, तर आपल्याला त्या वडोदराच्या अगोदर जे स्पॉट लागतायत तुला ते ऍड करायचे. मग ऍड करण्यासाठी आपण काय करावं लागेल माहितीये का तुला? आपण त्या ठिकाणी ऍड लोकेशन जे एक ऑप्शन असतं ना, ते आपण क्लिक करू. प्रॅक्टिकली करून दाखवा ना. प्रॅक्टिकल शिकायचंय का तुला? ओके, आता शिकवतो तुला मी. चल दे लक्ष इकडे. बघ कुणाल, तुला स्क्रीनवर समोर दिसतंय पिंपळनेर तर वडोदरा, हा पूर्ण मॅप तुला समोर दिसतोय. इथून आपण प्रवास सुरू केला पिंपळनेर पासून, तर आपण वडोदरा पर्यंत येण्यासाठी आपल्याला 6 ते 6.5 तास लागणार आहे. ओके, या प्रवासामध्ये अजून काहीतरी प्रेक्षणीय स्थळ असतील तर आपल्याला तिथे व्हिजिट कसं करता येईल, तुम्हाला असं विचारलं होतं, बरोबर ना? मग तुला ते गुगल मॅपवर ते ऍड करायचं होतं. बघ किती किलोमीटर भरतं, काय भरतं, तर बरेचसा चांगला स्पॉट दिसतात बुवा. तर मी ते काय म्हणतो, या ठिकाणी तुला पिंपळनेर वडोदरा तुला दिसतंय ना समोर, त्याच्या खाली ऍड डेस्टिनेशन नाव दिसतंय, त्याच्यावर क्लिक करायचं बाळा, आणि त्या ठिकाणी राजपिपला नाव टाकायचंय फक्त. आता तू बोला ना सर राजपिपला जायचं आपल्याला, आता आपला राजपिपला तर मॅपवर दिसतंय. मग आता राजपिपला आपण ते ऍड केलं तर मॅप हा थोडा चेंजेस होतो. आपण पहिले वडोदरा जाऊन मग राजपिपला यायचंय का पहिले जायचंय? पहिले राजपिपला जायचं का? चला ठीक आहे, पहिले राजपिपला गेलं, मी त्याची पोझिशन चेंज केली. आता मॅप बी बघा कसं मला दाखवतोय, रस्ता त्याने मला बदलून दिला. ओके, तुम्हाला बोलला की सर नवापूर मार्गे जायचं आपल्याला. मग आता आपण काय करूया, नवापूर हे नाव टाईप करून आपण नवापूर मार्गे जाऊया. आता नवापूर मार्गे जायचं असेल तर मग आपल्याला साहजिकच पिंपळनेरनंतर नवापूर यायला पाहिजे. पण पिंपळनेरनंतर नवापूर घेतलं तर आपला रस्ता हा कमी झाला. 285 किलोमीटर मध्ये आपण नवापूर मार्गे राजपिपला तसं जाऊ शकतो. तुम्हाला बोलला सर स्टॅच्यू ऑफ युनिटी जायचंय सर आपल्याला, पण स्टॅच्यू ऑफ युनिटी खाली चित्र पण दाखवतोय बघ, दिसतंय तुला? तिथे जवळ स्टॅच्यू ऑफ युनिटी आहे. ओके, मग बघायचं का? मग स्टॅच्यू ऑफ युनिटी आपण जाऊ शकतो. मग आता मी काय करतो, त्या स्टॅच्यू ऑफ युनिटीचं स्पेलिंग टाईप केलं, ते त्या ठिकाणी ऍड करून दिलं. पण मात्र वडोदरावर नाही, राजपिपलाच्या बाजूला त्या ठिकाणी कुबेर पण आहे बरं का बाजूला. तुला वाटलं तर कुबेर पण आपण जाऊ शकतो. अतिशय सुंदर प्रेक्षणीय स्थळ आहे. तुला कधी जमलं तर नक्की जातो त्या ठिकाणी. ओके, समजलं हे? हो, एकदम. तुला इथे तुला वाटेल ते डेस्टिनेशन तू ऍड करू शकतो किंवा त्याला चेंजेस करू शकतो, किंवा सगळ्यात पहिले मला वडोदरा जायचंय त्यानंतर मग मी असं करू शकतो. तर मग असं कुठे कुठे मॅप फिरेल, नाही सर मला नंतर पहिले ना नवापूर मार्गे वडोदरा जायचंय, नंतर मग आपण येताना राजपिपला करूया. मग असं आपण येताना राजपिपला करू शकतो. ओके, कसं आवडलं? माहिती आवडली तुला? जबरदस्त. नक्की? हो सर. ओके, थँक्यू. चालायचं ना मग आता पुढे? चला प्रवासाला. ओके, सोडून जातो इथे? चला ना. अरे जा, राहून जा. नाही चल मग यार.